देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला ब्रजवती समतन्मय होसी, ब्रजवती समतन्मय होसी, सानुनी जाती तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी, देईल भेटी तुला तरीत हरी गणपती ऐसा त्यक्त कुटुंबे, गणपती ऐसा
कुटुंबे अर्पिसी कुंज फुला फुला अर्पिसी कुंज फुला करीच हरी देईल भेट तुला करीच हरी देईल भेट तुला करीच हरी देईल भेट तुला कल्लाला परी सर्वा भूती कल्लाला परी सर्वा भूती परी सर्वा भूती पाहसी नर हरिला करीत हरी देईल भेट तुला करीत हरी देईल भेट तुला करीत हरी देईल भेट तुला अमृतमणे ध्रुव द्रौपदी सारिका ध्रुव द्रौपदी सारिका हो श्री तू विठला करीत हरी देईल भेट तुला 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 ओम प्रणवाय शुद्ध ज्ञानैकमूर्ते निर्मलाय प्रशांताय दक्षिणामूर्ते निधये सर्वविद्यानां भिक्षे भोगिनां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्ते अवधूत चिंतन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। परमात्मराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। देईल भेट तुला करीत हरी देईल भेट भगवंत भेट देण्यासाठी तत्पर आहे प्रत्येकाला भेटतोय पण त्याला ओळखण्याची तृप्ती पाहिजे प्रत्येकाच्या ठिकाणी देव आहे कुठल्या ना कुठल्या रूपात येतो तुम्हाला सहाय्य करतो तुम्हाला कळतही नाही पण तुमची भक्ती तेवढ्या निष्ठेची पाहिजे यासाठी उदाहरणं देखील अमृतरायाने दिलेली आहे ब्रज युवती समतन्मय होती गोपीना पहिलं स्थान दिलंय गोपींसारखी भक्ती ते कोणीच नाही कृष्ण गेला तरी त्यांच्या मुखामध्ये मनामध्ये संपूर्ण राम चिंतनी राम कृष्ण 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 हे अक्षर कसं आहे तर एखादी गरी टाकावी ना तसं ते हृदयात रुतून बसते कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे रसना देवी श्रुति पात्रा तुम्ही रसना देवी श्रुति पात्रा तुम्ही हृदयालयी करे
तुझ्या हृदयामध्ये बसले. गोपाल सहस्त्र नामामध्ये म्हटलेलं आहे, या जगामध्ये नारायण नावाचा चोर आहे. तो काय हरण करतो, ते एकदा त्याला हाक मारला, हे कृष्ण, हे दामोदर म्हटला, हे नारायण म्हटला, तो येतो आणि तुमच्याकडनं काय हरण करतो, तर तुमच्या पापाची जी गाठोडी झालेली आहे, पापाचे पर्वत आहे, ते घेऊन जातो. एका नाम संकीर्तनाने जर एवढी आपली प्राप्ती होत असेल, तर प्रयागला जायची काय आवश्यकता आहे. आपण रामकृष्ण हरिदेव मंत्र म्हणतो ना, भावाने म्हणा, डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणा. गोपीने भगवंताची मूर्ती कधी घटवली. संत कबीराने एकच प्रश्न विचारला, कबीर महाराज, अहो तुम्ही एवढे मोठे संत, थांबा म्हणाले बाबा. कबीरा कबीरा क्या कहे जाके यमुना की, एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कवि. कबीराने काय सांगितलं, एका एका गोपीच्या प्रेमाची जर सर करायची असेल ना, तर गए मेरे सारे कवी, हजारो कवी या एवढं गोपींचं प्रेम आहे. मला वेळेवरची मर्यादा असल्यामुळे विस्तार व्हायचो ती कथा सांगत नाही, कारण त्यांची गोपींची पदधूळ सुद्धा आज गोपीचंदन नावाने भगवंत धारण करतात. आपण सर्व गोपीचंदन लावतो, काय तुम्हाला काय गोपीचंदन म्हणजे काय. तुळशीची हिरवी काळी तुळस घेतली आणि ती उजळली, ती लावली, ते हरिचंदन. मग आम्हाला तुळसच कुठले ते मूळ माहिती नाही, त्याच्या औषधी गुणधर्मही माहिती. सहस्त्रपत्री जमा करताना आपल्याला एवढं वनस्पतींची माहिती नसते. गोकर्णीची फुली एवढी माहिती, पण त्याला दुसरं नाव काय, अपराजिता. केव्हा आपण वाचणार त्यावेळी कळणार. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी नावं असतात, पण भगवंताचं सगळीकडे नाव आहे. केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः. तुम्ही काश्मीरला जा की खाली रामेश्वर पर्यंत जा, सगळीकडे भगवंताचं नाव आहे. आणि अशा या गोपिकांनी जी काही भक्ती केली, त्यामुळे काय झालं तर अहो त्या भक्तीचा त्यांनी धडा घालून दिला की याप्रमाणे तुम्ही भक्ती करा, याप्रमाणे तुम्ही भक्ती करा. त्या आपल्या उपास्य दैवताशी, त्या भगवंताशी एकनिष्ठ राहा. असं एकनिष्ठ कोण राहतं. आम्ही उपवास करतो, पण उपास करतो, फलाहार करतो, पण फराळ करतो. सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर न ढळू देणे हा उपास. कारण आपण आपल्या उपासाच्या जवळ बसणं उपवास. पण आता ती व्याख्या आपल्याला समजत नाही, तरी शास्त्रानं सूट केली. ज्यांना जमत नसेल त्यांनी फलाहार करावा. पण आमच्याकडे फराळ करतात, चमचमी, वडे, बोलू नका. म्हणजे जोपर्यंत देहाचे चोचले तुम्ही पुरवत राहणार, या जिभेचे चोचले तुम्ही पुरवत राहणार, तुमच्या
ताब्यामध्ये इंद्रिय राहणार नाही तोपर्यंत तुमचा निग्रह मनोनिग्रह तुमचा संयम होणार नाही आणि तुमचं भक्तीचं सोपान तुम्ही विसराल. संयम पहिला ठेवला पाहिजे. वासुदेवानंद सरस्वती नरसोबाच्या वाडीला तपश्चर्या करत असताना वाडीमध्ये हिंडायचे, भिक्षा घ्यायची. भिक्षा घेतल्यानंतर ते काय करायचे बरं, तर ते भिक्षा घेतल्यानंतर ती नेऊन कृष्णेत बुडवायची, एका वस्त्रात घ्यायचे आणि ते वस्त्र उचकळून 5 वेळा खायचे. म्हणजे काय असते, तुम्ही अगदी चमचमीत केलेली असेल, तुम्ही तिखट केलेली असतील, ती सगळी चव जाते त्या जमिनीच्या पाण्यात, कृष्णेच्या पाण्यामध्ये सगळी चव जाते. त्याचे 5 वाटे करायचे, एक भगवंताला, एक गाईला, एक कवळ्याला आणि एक वैश्वदेवाचा, आणि जो 5वा असतो भाग ना तो ग्रहण करतो. आम्ही तसं अन्न खाऊ, आम्हाला चायनीज पाहिजे काय, आमचा मूड असलं की आम्हाला चायनीज फूड पाहिजे, त्याचं मूडच येत नाही. पंढरीनाथ महाराज श्रीराम 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 श्रीराम. गणपती ऐसा व्यक्त कुटुंबे अर्पी श्री कुंज फुला. भागवतामध्ये हरी हा अवतार कधी झालाय, तर भगवंताला आर्तभावानं ज्यावेळी पुष्कर तीर्थामध्ये तो गजेंद्र उतरला, गजेंद्र उतरला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या त्या हत्तीणी, त्याची मुलं बाळ सगळी, त्यावेळी अवर्षण झालेलं होतं. एकच ते तलाव होतं की ज्यामध्ये पाणी होतं. त्रिकुटाचली राहून ते तीर्थ त्यानं न्याहाळलं, पुष्कर तीर्थ. आणि त्या पुष्कर तीर्थामध्ये काय केलं, सटैल स्नान करला, तुडुंब अगदी डुंबले. आणि काय सांगावं, अहो याला येता येईना, याचा पाय नखराने धरला. याचा पाय नखराने धरल्यानंतर आता सगळ्या हत्तीने त्याच्या सोंडीला सोंडी बघतायत, प्रयत्न करून झाले. आता काय नखर त्याला खोल ओढतोय. आली कृतांत कटिका ध्वजधरात घुसोलाडली. आमच्या कानावर पूर्वी असं आयुर्वर्ष शतम दृढाम, त्यावेळी म्हणायचे एखादा केस पिकला की समजायचे की जवळ आली. तो पांढरा येऊन काय सांगणार की तुझ्या शरीरावर पांढरा काही ठेवणार नाही. मग हे पांढरे जायचे, पांढरे काय असतात, दात असतात. मग स्नायू काम करत नाही, जीभ लांब 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 म्हणायचं सोडूनही येते. आणि अशा प्रकारे काय सांगत होतो, तर जीवा आपल्याला साथ देतो. तर आपला भोगाकडे कल असल्यामुळे आपण पुन्हा हत्तीकडे आलो पाहिजे. तो जळामध्ये अडकलेला आहे, भोगामध्ये रममाण झालेला आहे. भोग कुठपर्यंत भोगायची याला देखील मर्यादा ठेवलेली आहे. कारण कलिल जन्म घेताना हातामध्ये शिस्न आणि तोंडामध्ये जीभ धरलेली आहे. म्हणून कलियुगात लोक कसे झाले, पोटार्थी आणि भोगार्थी. आणि जो भक्ती करतो त्याने यापासून वाचायचंय. पंढरीनाथ महाराज हा उल्लेख तुम्हाला दत्त पुराणामध्ये मिळू शकेल, गुरु चरित्रातही मिळू शकेल, भागवतातही मिळू शकेल, एवढं सांगतो.
पण भगवंताच्या भक्तीमध्ये जे जे आहेत त्यांना कधीच निस्सात करतात, जे नाम ऐकतात त्यांच्याकडे जवळ येणार नाही. पुंडलिक वरदा हा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. आणि काय सांगावं, त्या हत्तीने बराच वेळ प्रयत्न केला सोडवण्याचा. हा काही येत नाही, निघत नाही जळाबाहेर, गेली सोडून. आता बघ बाबा, आमच्या जेवढं झेपत होतं तेवढं केलं तुझ्या. आता पुढची सेवा आम्हाला लावणार नाही. आता तू याच वृद्धाश्रमात नाही. आता काय करणार? अंतकाळी कोणी नसतो, एका चक्रपाणी सगळी सोडून गेल्यानंतर हा हात झाला. भगवंता मी काय करू? विचार केला नाही. पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून त्याच्या डोळ्यासमोर भगवान विष्णूंची मूर्ती आहे. सशंक चक्र गदा परिधान केलेली अशी ती मूर्ती त्यानं घ्यायली मनामध्ये. आणि समोर ते त्या सरोवरामध्ये त्याच्या सोंडेला काय लागलं? एक कमळ लागलं. ते कमळ त्यानं भेरकावलं. काय केलं इकडे? भगवंताला काळजी पडली. भगवान त्यानं हा लक्ष्मी म्हणजे पुढे जाता, हा कहे लक्ष्मी ये तो कहे हाथी के पास. म्हणजे हत्ती एवढं म्हणायच्या अगोदर तो कुठे आला? आपल्या भक्ताकडे आला. आणि हत्तीची सोडवणूक केली. त्या नकराला सुदर्शनानं त्याचं तोंड खेचलं. आणि हा पूर्वजन्मीचा इंद्रद्युम्न राजा, पण विस्तार भयासोबत आम्ही सांगत नाही. हा अगस्तीच्या छापानं गजेंद्र होऊन पडला होता. त्याची चूक नव्हती. तो विष्णू ध्यानामध्ये दंग लागलेला. अगस्तीना वाटलं आपल्याला उत्थापन दिलं नाही, म्हणून त्यांनी त्याला वर दिला. तुझा विष्णूच येऊन उद्धार कर. त्याप्रमाणे आल्यानंतर आता हा नक्र जो होता तो गंधर्व होता. या गंधर्वांचे काळे खूप वादक असतात, ते त्यांचे धन असतात कलाकार. आणि त्यांना गंधर्व ही पदवी आहे. या गंधर्व कोणाची ना कोणाची कळ घालतात. कृष्णामध्ये यमला वृक्ष होऊन पडले शेवटी, तसे हा हुहू नावाचा गंधर्व त्यानं काय केलं? जलामध्ये क्रीडा करत असताना तपस्साधना करत असणाऱ्या देवल महामुनींचा पाय ओढला. त्यावेळी त्यांनी शाप दिला, तू मगर होशील. आता म्हणाले बाबा काय? त्यावेळी देवलाने सांगितलं तुला विष्णू येणं मुक्त करते, परंतु तुला कसं मुक्त करणार नाही. तू ज्या जवळ त्यावेळी सारा सार विचार शक्य मी तो विचार जर केला त्यावेळी तेवढंच सुटू शकतो. कारण तू उन्मत्तपणे माझी चेष्टा केलेली आहे. आता काय झालं? तो हत्ती पार्श्वद झाला. स्वरूपता त्याला प्राप्त झाली. सलोकता नव्हे तर स्वरूपता म्हणजे प्रत्यक्ष तो विष्णू सारख्या दिसू लागला. स्वरूपता. आणि काय सांगावं? सलोकता पहिली मिळाली पाहिजे, समीपता नंतर मिळते आणि स्वरूपता त्याच्यानंतर मिळते. याला डायरेक्ट तिसरी पाहिजे. आता वरी आला नेताना तो विचारतोय, नक्र विचारतोय, भगवंता अरे तुझ्या दर्शनाने सगळे मुक्त होतात असं वेद पुराणे अर्जुन सांगतात. माझ्यावर कृपा का करतो? तू त्याला तेवढा नेतोस. मीही तुझं दर्शन घेतलंय. भगवंताला कसा त्यात पकडलं. म्हणून बाहेरून जाताना रामकृष्ण म्हणाला नमस्कार करताना नुसता बाहेरून करून चालणार नाही, आत घ्यायचं, 2 मिनिट दर्शन घ्यायचं. आता आधी पद्धत झाली आहे, स्कूलवरून जाताना जरा थांबले झाले काय करायचं नाही. तर
पूर्वी सायकल होते त्यावेळी पद्धत होती, एक पाय टेकायचा आणि वरती धरून हाय देवा कुंडली वरदा हरित श्री ज्ञानदेवता व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर् विद्याविन्द्रस्य गा कायात्मि विदुरस्य यादवपते उग्रस्य कीर्तिमौर्धम् गोप्यायां कमनीय रूपमन्तं तत्सुदान्नं धनं भक्त्या तुष्यति केवलैर्न तु गुणैर्भक्तिप्रिय श्रीहरि गोपाल कृष्ण महाराज की व्याधस्याचरणं व्याध याची गोष्ट काय तर एका भिल्लाचा मुलगा आपल्या सहकार्यासह काय करत होता, फिरायला निघाला आणि फिरायला निघताना त्याने पुरातन शिवालय पाहिलं. आपल्या वडिलांना त्यांना शिवाची पूजा करताना पाहिलं होतं. काय करावं, त्यानं सैनिकांना सांगितलं तुम्ही जावा, मी काय ते बघतो. आणि हा शिवालयात गेला. शिवालयात गेल्यानंतर काय शिवालयात गेल्यानंतर भगवंताची सेवा करायची म्हणून आला तर बघितलं तर शिवालयाचे जीर्ण वर पाला पाचोळा साचलेला आहे. मग यानं काय करावं, मार्गावरती त्या पादुका पतिपते अंगस्य पुरुषाय दे काय करावं, काय समजलं ते स्वतःची चपला मार्गावरती तर पादुका या चालून चालून ज्या आपल्या चामड्याच्या चपला असतात त्यांना हजार ठिगळं पडलेली असतात, त्या पादुकाने काय करतोय तो भगवान शिवांच्या अंगावरती झालेला पाचोळा दूर करतोय. अंगस्य पुरुषाय दे. आणि पुढे यानं काय करायचं, नदीवर जायचं, डुबकी मारायची, सदैव स्नान करायचं आणि आपण देवाला पाणी नेण्यासाठी काय द्रोड केला तर गळून जातो. तोंडात चूळ घेतली, वाटेमधला बेल डोक्यात फोडला आणि त्यानं भगवंतासाठी एक डुक्कर मारून ठेवलं. पुढचं महत्वाचं आहे. आणि तो जो गेला गंडू शांतु निषेचतम पुरंतो दिव्याभिषेकाय दे. गंडू शांतू म्हणजे काय, चूळ. ती चूळ हर हर महादेव करत त्यांनी भगवंताच्या अंगावर टाकली. ओ स्वर्गातल्या माणिक मोत्यांनी ज्याची हे करतात, ओ तो पुररिपो त्रिपुराचा जो शत्रू तो पुररिपो. कोण, त्रिपुरासुराचा नाश करणारा शंकर. तो हा अभिषेक त्याला दिव्याभिषेक वाटतो. दिव्याभिषेकायते केवल भक्षित मांस कवलम. मांस शेष कवलम, हे चांगलं भाजलंय का वाईट भाजलंय मांसाचा तुकडा, तो यांना चाखावा. आता देवाला द्यायला हरकत नाही म्हणून त्याला नेऊन पाणी सोडावं. आणि अशा रीतीने याची भावभक्तीनं सेवा चाललेली असताना एके दिवशी बघितलं तर काय झालं, भगवंताच्या नेत्रामधनं रक्ताची धार वाहू लागली. कारण मागचं सगळं विसरा, पण हे महत्वाचं आहे, भाव महत्वाचा. यानं काय केलं बघितलं, भगवंताच्या डोळ्यामध्ये रक्ताची धार लागलेली आहे. मग त्यानं भगवंता उचलं नाही थांबले. कठीचं वस्त्र सोडलं, ते धरलं तरी देखील नाही थांबत होती. आकाशवाणी झाली, आपला डोळा काढ आणि भगवंताला अर्पण कर. क्षणाचा विलंब न लावता
पाठीचा अक्षर काढला आणि खुपसला आणि भगवंताच्या ठिकाणी लावता क्षणी तो डोळा चांगला झाला. हा याला आनंद झाला, भगवंताचं काम झालं. पण तक्षणात दुसऱ्या डोळ्यातनं रक्ताची धार लागली. पहा, तक्षणी दुसऱ्या डोळ्याला रक्ताची धार लागली. आता मात्र त्यानं लिंगावरती पाय ठेवला आणि डोळ्याच्या ठिकाणी भोयाच्या ठिकाणी त्याने अंगठाला पण धरला. का धरला? तर त्याला माहित होत मी आता हा दुसरा डोळा ठेवल्यानंतर डोळा कुठे लावायचं हे मला कळणार नाही. मला दुसरा भाव महत्वाचा आहे. आणि त्यानं दुसराही डोळा काढला आणि आपल्या अंगठ्या खालच्या बाजूला तो डोळा लावता. काय सांगावं? प्रत्यक्ष कैलासपती भगवान शिवशंकर का पंचवदन दशभुज नंदीवर स्वार असे वाहनांची रघुमाईचे प्रगट झालेले आहेत. आणि प्रगट होऊन त्याची भक्तामध्ये गणना केली आणि आज ते तामिळनाडूमध्ये कालहस्तीश्वर नावाचं मोठं शिवमंदिर प्रसिद्ध आहे. पण यात महत्वाचं काय? त्याचा भाव. सर्व करा भगवंताला अर्पण. देव काय म्हणतो? पहिले देव, भिडसे देव माझ्याकडनं. पंढरीनाथ महाराज देईल भेटी हरी तरी तुला देईल भेटी हरी देईल भेटी हरी तरी देईल भेटी देईल भेटी हरी देईल भेटी हरी देईल भेटी करित तुला देईल भेटी हरी करित तुला देईल भेटी हरी ब्रजवती समतन्मय होती ब्रजवती समतन्मय होती सांगून जाती कुळा ब्रजवती समतन्मय होती सांडून दात तुळा करित हरी देईल भेट तुला करित हरी देईल भेट तुला करित हरी देईल भेट देईल भेट देईल भेट तुला. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा कृपा करा दया सागरा कृपा करा. ओम श्री रामकृष्ण दया सागरा
चंद्रामध्ये आता आपला नमस्कार झालेला आहे. आता उत्तरंगाचा भाग घ्यायचा आहे आपल्याला. सत्कार हरिश्चंद्री पाहुनी पांडू तात वदलाय. नारदांना विचारताय, बाबा हा षण्मासाचा दरबार भरलाय, पण यामध्ये उच्चासनावर राजा हरिश्चंद्राला बसवलेला आहे. पांडू विचारतोय, म्हणाले याच्या पूर्वजांनीच नव्हे तर यानं देखील यज्ञयागाधिक अश्वमेधासारखी राजस्व यज्ञासारखी काम केली आणि म्हणूनच त्याचं काय करतं, त्याचं फळ म्हणून याला या स्वर्गामध्ये षण्मासाच्या दरबारामध्ये देवेंद्राच्या अध्यक्षपदाचा त्याला मिळालेला आहे बहुमान. आज काय कोणालाही मिळतो, पिवळं पुस्तक लिहिणाऱ्यालाही मिळतो, जे संस्कृतीच्या विरुद्ध वागतात त्यांनाही मिळतो. संस्कृती कशी जपावी. आता येताना एका स्टेशन मध्ये जागा सुरक्षित होतो, तो म्हणाला पाय लावून काय बसलाय. नाही म्हणाला माझे पाय शुद्ध, चप्पल काढलेली आहे, माझे पाय शुद्ध. म्हणजे कुणाला चांगलं सांगण्यासारखं नाही, उपदेश आपण करायचा तो ऐको न ऐको. कारण आत्मोद्धार हा सर्व ऋषीमुनींनी सांगितलेला आहे, तो आपला आपण साधायचा आहे. आपण कसं वागायचं. पुंडरी वरदा म्हणाले माझ्या मुलांना निरोप दे, काय की तुम्ही राजसूय यज्ञ करा. काय करा, राजसूय यज्ञ करा. नारद मुनी म्हणतात क्षणा जो हा ज्ञान विशारद, जो हा ज्ञान विशारद शारद शशी गौर गौरवा. काय मोरपंतांची प्रतिभा म्हणजे काय, द द द म्हणजे किती. जो हा ज्ञान विशारद सगळ्या विद्या करत तलावत आवडायचं आणि सगळ्या डिग्र्या यांच्याकडे आजच्या भाषेत, पण स्वानुभवानं त्या मिळवलेल्या हे महत्वाचं. जो हा ज्ञान विशारद शारदेचा हात याच्यावर होता. आणि शरद पौर्णिमेच्या शारद षष्ठी कोण शारदीय पौर्णिमा असते, शरदातली पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, ज्या दिवशी भगवंत रास केली होती भगवंतांनी, त्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे ज्याचा मुखबिंदू शशी गौर गौरवार, शारद शशी गौर गौरवार, सर्वांच्या गौरवाला पात्र ठरलेले असेल. दुस्तर भवाद्युपारद. आणि हा भाव की कसा आहे, तो तरुण जाण्यास कठीण. कस्तरती कस्तरती कस्तरती. या मायेतून तरुण कसं जायचं तर भगवंताचं नाम घ्यायचं, नामाच्या नौकेचा आधार घ्यायचा आणि तो तरुण जायचा आहे. तरी देखील तो ठेवतो कमरेवरती, सांगतो या, एवढाच आहे बहुत. एवढंच आहे बहुत झालं. आणि अशा प्रकारे शारद शशी गौर गौरवार्ह कवी दुस्तर भवाभिभारत. ज्यानं त्याचे शिष्य किती, ध्रुव, प्रल्हाद, अलर्क यासारख्यांना सुभावलं सुद्धा त्यांनी सद्गतीला लावलं. शिष्य सुद्धा कसे नामकीर्ती करून गेलेले. आणि अशा या दुस्तर भवाब्धिपारद
त्यानं आपल्या शिष्यांना शिकवली. म्हणून काळाच्या माथ्यावर पाय ठेवून प्रल्हाद विमानात बसून गेला. आणि अहो दुस्तर बाबा कुमार तो नारद येऊन सुनीला शिकली. ही आली. आता जर ती वेगळ्या ठिकाणी घ्यायची असती पण विस्तार व्हायच तो घेत नाही. आणि भगवंत आले हे पाहिलं युधिष्ठिरानं इंद्रप्रस्थामध्ये आणि त्यांचे चरणकमल धुतले. चरणप्रार्थना आणले जल. पूजेसी बसविले सकल. त्यांच्या बरोबर असलेल्या बसवलं आणि त्यांची अर्ध्या प्राध्यापकांनी पूजा केली आणि त्यांच्याकडनं माहिती विचारली. त्यावेळी म्हणाले तुझा एक निरोप घेऊन आले. कारण त्यावेळी चॅटिंग नव्हतं. आता 2 मिनिटात इथे चॅटिंग केलं की तुझे त्यावेळी आमच्या कोकणातून मुंबईला पण असला तर हो एसटीवर त्या ड्रायव्हरकडे पत्र द्यायची एवढी चुकी दिली. मग ती पर्यंत डेपोत येऊन घेऊन जरे आमचं आहे तर म्हणाले आज मी आले. आमचे पत्रकार ऐकले पत्रकार सांगितलं म्हणाले तुम्हाला पंडूचा निरोप आहे आपल्या वडिलांचा की तुम्ही राजस्व यज्ञ करा. ठीक आहे राजस्व यज्ञ करायचे आपली आज्ञा मान्य आहे. आता पिताजींना जर बरं वाटत असेल तर मी ही आज्ञा मान्य करतो असं म्हणून नारदांना अभिवादन नारायण नारायण नारायण. नारद ऋषी स्वर्गात गेले होते. स्वर्गात पृथ्वीवर आले होते. स्वर्गात तसे स्वर्गात गेले आणि तिच्यानंतर काय सांगावं आता काय करावं हा यज्ञ म्हणजे आता याच्यावर मार्गदर्शक कोण काय तर भगवान कृष्णाला हात मागली हे गोविंदा द्वारकावासी घनश्याम घन मीरा संकट पडली भगला सोडवी तुझी आता. द्वारकेवर दौडत आला दारू साथीला होता सारथी. हा मूर्ती श्याम सुंदर मूर्ती उतरली. श्याम सुंदर मूर्ती उतरली. पिवळा पितांबर आणि पायामध्ये मोजले आहे. ज्या पायात 3 ऋषी मुनी सुद्धा वाढ बघते तो आम्हाला भाग्य मिळते. झळझळीत लखलखीत तो पितांबर गळ्यामध्ये तो स्तूप कंठ ही माला आहे. त्यावर हार आहे वेगवेगळ्या तऱ्हेचे हार आहे मोतियांचे हार आहे आणि मोर मुकुट पितांबर वाला आणि असे भगवंत आल्यानंतर त्यांनी सांगितलं काय म्हणतोय राजस्व यज्ञ. मोठं प्रकरण का. अरे या पृथ्वी तलावर तृणुंब सोडायचा क्षामकर्ण सोडायचा तो सुद्धा राजस्व यज्ञासाठी 1 वर्षासाठी आणि संपूर्ण भारतातील राज्ये आपल्या आधिपत्याखाली आणायची. आज या यज्ञाला विरोध करणारा प्रखर योद्धा आहे. आज या यज्ञाला विरोध करणारा प्रखर योद्धा आहे.
अरे ज्यानं मला रणांगणातून 17 वेळ पळवलं, रणछोड दास या पदवीला मी प्राप्त झालो की अभिमानाने मी मिरवतो. कारण काही वेळेला 2 घर मागे घेतलेली वरी असतात. हे कृष्ण नीतीमधून सदा मलाच मिळालं पाहिजे ना. म्हणाले आहे यज्ञरोधासी करील जरा संत यज्ञरोधासी करील जरा संत जणे मूर्धाभिषेक म्हणजे प्रत्येकाच्या मुठावर राज्याभिषेक झालेला असे मूर्धाभिषेक 86 राज्य ज्या बंदीखान्यात होते. फक्त 14 मिळाले की तो रुद्र नरबली मेघ असा यज्ञ करणार होता. आता म्हणाले हा पहिला तुम्हाला राजस्व यज्ञ करायचा असेल तर जरा म्हणतात ते काढलं पाहिजे. धर्मा म्हणाले हे दोघे जण आहेत की माझ्याबरोबर ते बघतो, प्रयत्न करतो आणि प्रयत्न करतो म्हटले ना. पंचे नेसवले, पंचपात्र पळी हातामध्ये दिली, खांद्यावरती टाकलं, भस्माचे पट्टे लावले. त्यावेळी ब्रिटिशांनी तयारच असतात काय करायचं आणि निघाले मधारा आणि मधामध्ये प्रवेश केला आणि सुदैवाने तो मल्लयुद्धाच्या आखाड्यातच होता. कोण? अभिब्राह्मण. काय पाहिजे? आम्हाला मल्लयुद्धाची निष्ठा. आजपर्यंत माझ्याबरोबर मल्लयुद्धाची निष्ठा मारणारा एकही कोणी आलेला नाही. मल्लयुद्धाची भिक्षा मारणारा माझ्याकडे एकही कोणी आलेला नाही. मग अहो तो आखाड्यातनं बाहेर आला. पहिला हात जो अर्जुनाचा घेतला हातात, एक हात हातात आणि दुसरा हात त्याच्या खांद्यावर. हा म्हणाले नापास, हा माझ्याशी लढू शकणार नाही. दुसऱ्याकडे मी बघितलं, इथं आलाय ब्राह्मणाचा वेश घेऊन म्हणून मी सोडतोय. माझ्या समोरून 17 वेळा पळून गेलेला नापास. कृष्णा नाही नापास. आता भीमाची पाळी. भीमाच्या खांद्यावर मागच्या क्षणी जरा म्हणाले
कारण गळा घेऊन घेऊन घट्टे पडतात ना. आता घट्टे कोणाला माहिती नसतात, पण तेवढं कामच पण करत नाही घट्टे पडणार काय. एकतर स्कूटर चालवताना रोज असले तर, पण ते आधी काही सोयी नाही, मोजे घालायची घट्टे आम्हाला माहिती. तर आता फोडी म्हणजे चुकून मग घट्ट वाटते. आणि म्हणाले हा ठीक आहे, हा योग्य आहे, याच्या बरोबर म्हणाले युद्ध झालं. आणि आता मल्लयुद्ध सुरू झालं. मल्लयुद्ध पाहण्यासाठी खूप जण आलेली होती. आणि कृष्ण आणि अर्जुनही आसनावर बसलेले आहे. भीम काही नाचतोय आणि एवढ्यात जरासंधाने एंट्री केली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, हातात हात गेला आणि एकमेकाला आपल्याकडे खेचलं. आणि दोघेही एकमेकाला नाव रे आवडत नव्हते. आणि असे काही भिडले, कधी भीम खाली, कधी दुर्योधन, जरासंध खाली. आणि असा जरासंध खाली म्हटल्यानंतर काय, अहो असं करता 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 भीमच खाली राहिला. बुवा काहीतरी सांगू नका हो, भीम कधी आमचा खाली करतो. मला गंमत सांगतो, भीमाची पाठ लागली की तो नवनाग सहस्त्रबली होता. भीमाची पाठ लागली की त्याला दुप्पट बळ निर्माण होत होती. हे महत्वाचं आहे. तो ताड दिशी उठला, त्यानं जरासंधाला गरगर फिरवला. एका पायावर पाय दिला, दुसरा हातात घेतला आणि मागर फाडला. हो या बदला आणि नाचतोय, अरे मी जिंकलो जिंकलो जिंकलो. हो यातलं लक्षच नाही. हो 2-3 वेळा हो मागे बघितलं तर जरासंध याला आता मी फाडलं टाकलं. हा परत कुठून आला, हा परत कुठून आला. आणि असं करता 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 5-6 वेळा तोच प्रकार झाला. हे युद्धाचं वर्णन 14 दिवस आहे. आणि 14व्या दिवशी दमलेला आता भीम बाहुकंटक नावाचा पेच घातलाय. आणि तो पेच घातल्यानंतर त्याची दृष्टी कृष्णाकडे बघून तर आता काय खरजुरी पण घेतले हाती. आणि ते खजराचं पर्ण मुक्तेश्वरी उरली आहे. आणि ते खरजुरी पर्ण घेतलं आणि 2 विभागडे केलं आणि एकीकडे एकीकडे सटाकीतलं. त्यानं मग बाहुकंटक पेच लागला, पुन्हा 2 भाग केले, मांजरपडासारखे केले. आणि हा भाग इकडे फेकला, हा भाग इकडे फेकला. सगळं संपलं. पंढरीनाथ महाराज जरासंधावर विजय मिळवला. त्याचा मुलगा वृषवा याला राज्याभिषेक केला. वृषवाने भगत या भगताचा अभिषेक केला आणि पुन्हा आले. आता म्हणाले यज्ञासाठी ऋषींना बोलवा. आता ऋषींना बोलवायचं म्हटल्यानंतर सुमंत गौतम व्यासपती, सुमंत गौतम व्यासपती, कपिल पत्नी होते होते अग्नि होते तपी तपी संन्यासी होते वशिष्ठ पराशर गौतम भारद्वाज होते तपी तपी संन्यासी होते मांत्रिक होते तांत्रिक होते आणि सगळे यज्ञाला आलेले हो. नंतरची सही कटाव मोठा
पदाला पद म्हणजे त्याच्यावर पद दिलं पाहिजे की नाही. अध्वर याज्ञवल्क, याज्ञवल्क महामुनी ब्रह्मास्मी व्यास पैल मुनी होता. अध्वर्यू पणाचा मान कोणाला दिलाय तर यज्ञवल्काला दिलाय. पण ब्रह्मा ज्यानं प्रत्येकाचं काम बघायचं ते काम कोणाकडे होतं? महर्षी व्यासांकडे होतं. आणि होत्याचं काम म्हणजे जी यज्ञामध्ये पळी असते बघा त्याच्यावर नियंत्रण करणं. ओम स्वाहा ओम स्वाहा तो गुरुजी जो असतो ना तो होता ना होता. हे यातलं पद आहे तिथे होता. अध्वर्यू याज्ञवल्क ब्रह्मा श्री व्यास पैलमुनी होता. सुमुनी सामा नामे सामग यज्ञात झाला होता. सुमुनी सामग नामे कोण? सामगायन करणारा सुमुनी नावाचा ऋषी त्या ठिकाणी गायन करणारा होता. तो दुसरा सुमुनी सुसामा. सुमुनी आणि सुसामा हा होता झालेला होता. मला प्रश्न पडू नये तो होता आणि हा होता करता येतो. आणि अशा प्रकारे आता सगळी वाटणी चाललेली आहे. मग आता काय करायचं बाबा? सगळे चारी दिशांना जा, उत्तरेला अर्जुनानं जावं, कुठे धर्माने जावं, कुठे काय करावं. आणि अशा प्रकारे सगळे गेले आणि पराक्रम संपादन तरी आले. अर्जुनानं तर एवढं धन आणलं. धन एवढं होतं ते ठेवायचं कुठं हे पंचायत. धर्मानं सांगितलं रस्त्यावर उठून ठेवा. हिरे माणके पाचू सोने चांदी. आज रस्त्याच्या कडेला काही ठेवण्यासारखं आहे का? त्यावेळी जशी का तशी होती हो. ही गंमत आहे. आमच्या गावात सुद्धा सरकारी योजनेनं रस्ता बनवायचा आहे, चांगलं काम आहे. संध्याकाळी कॉन्ट्रॅक्टर लाकडं टाकली, सकाळी आली की लाकडं लागली. रस्ता बनवण्यासाठी जर कुठल्याही रस्त्यावर खडी आदल्या दिवशी आणून टाकलं, दुसऱ्या दिवशी खडी नाही मिळणार. पुंडली गोरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. असं आपल्याला आख्यान पूर्ण करायचं. यज्ञात झाला होता आणि आता प्रत्येकाला काम वाटून देत आहे. काम वाटून देताना काय केलं? कौरव मुनींना सुद्धा, कौरवांना सुद्धा आमंत्रण दिलं होतं. मग हे कौरव आले होते त्यांना ऋषी देवनी उत्थापने हे काम की दे द्रोण कुमरे. कारण ऋषींना कसं काय करतात हे अश्वत्थाला माहिती आहे ना. हे कोणाच्यामुळे? द्रोणांच्या कृपे करो. मुक्तेश्वरी उभी आहे. मुक्तेश्वरी भागवत महाभारत लिहिलेली आहे. एक वाचा. हे जे आख्यान आहे हे मुक्तेश्वरी वाचा. आणि अशा प्रकारे यज्ञ साठी निवड झाली. हो, भागवतामध्ये सरळ श्लोक आहे. भीमो महान साध्य तो आचार्यांवर प्रमुख कोण नियमायचा तर भीमो महान साध्य तो जो खाणाराही चांगला असावा आणि करणाऱ्यालाही अगदी ठीक नियंत्रण ठेवणारा. भीम काय करायचा? अनेकडे एक थाळी विकवायचा
तोपर्यंत 4 थाळ्या तयार झाल्या पाहिजे. जो कामात ढिलाई देईल त्याला सोडून काढायचा. झाला चल. भीमो महारथाध्यक्षो धनाध्यक्ष सुयोधना. कृष्णाने काय केलं? जे राजे धन घेऊन येतील ते स्वीकारायचं कोणी? दुर्योधनाने. त्याला कृष्ण कधी दुर्योधन म्हणत नव्हता, सुयोधन. कारण काय? याच्या हातावर मत्स्य चिन्ह होते. त्याला कोणी जर समजा 10 रुपये दिले तर लगेच 100 रुपये वाढवायचे. कृष्णाने त्याला घेणं काम दिलं होतं. त्यांच्या खनिजात समजा 100 रुपये कोणी देणगी दिली, देणगी तात्काळ 1000 रुपये म्हणा. कुठली बँक होती काय माहिती, तात्काळ एवढा मत्स्य चिन्ह होतं. हे ऐकलं, मी ऐकलो आणि हस्तरेषातच गेलो व्हायचं खरं. हो, माझ्या हातावर काय आहे का बघा. काय नाही हो, काय नाही. काय करतो चक्र बिक्र काहीच नाही. एक चक्र सदा भाकरी, चक्र त्याला सदा भाकरी तरी नाही. कसं म्हणा, तुमच्या हातावर शंका आहे. तेव्हा तर म्हटलं आम्ही जातो तिथे शंकाच करतो. पुंडली गौरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज असो. तर ते मत्स्यचिन्ह असल्यामुळे राजचिन्ह होत. भीमो महारसाध्यक्षो धनाध्यक्ष सुयोधना परिवेक्षणे द्रुपदजा करणे दाने महात्मना. दानाचं काम कोणाकडे दिलं होतं? कर्णाकडे दिलं होतं. आणि परिवेक्षणे म्हणजे जे अन्न तयार झाले ते जेवताना वाढायचं काम कोणाकडे? द्रौपदीकडे. सहदेवस्तु पूजायाम नकुले द्रव्य साधने. जे जे पूजेचं काय द्रव्य लागले, समिधा लागल्या, काय लागल्या, त्याकडे सहदेवानं लक्ष दिलं. नकुलानं आणायचं, सहदेवानं लक्ष द्यायचं. सहदेवस्तु पूजायाम नकुला द्रव्य साधने. धर्माने विचारलं, भगवंता तुम्ही काय करणार हो? आम्हाला सगळ्यांना काम वाटून देताय, पण तुम्ही काय घेत नाही. अरे आहे ना, मोठे काम आहे. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. सावळीन मी उष्टी. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. सर्वही करीन याची देही. सर्वही करीन याची देही. अन्यवृथाना पुष्टी पुष्टी. अन्यवृथाना पुष्टी पुष्टी. करीन ब्राह्मण पाद प्रक्षालन. करीन मी ब्राह्मण पाद प्रक्षालन. सांवळीन मी पुष्टी. सर्वही करीन याची देई. अन्यथा धरा पुष्टी. मी काय काम करणार आहे? हो, ब्राह्मणांना भोजन वाढायच्या अगोदर त्याचे पाय धुणार. त्यांची जी उष्टी आहे ही उष्टी काढायचं काम मी करणार. बघा, द्रुपदनी घरी पत्रावळी काढितो. त्या पत्रावळी सोन्याच्या होत्या.
आता सारख्या नव्हे, वर्ष लावलेलं नव्हे काम काय, ओरिजिनल सोन्याचे. जेवले की टाकून झालं, जेवले की टाकून. आणि आता काय झालं, जेवणाचा भाग सुरू झाला. कारण अशा कोणी दुःशासन ही चांडाळ झोपडी बसली आणि यांच्या मनात शेवटी विचार आला, आता वाढती आला द्रौपदी की तिची फजिती करायची. फजिती करायची म्हटल्यानंतर एक सांगतोय द्रौपदी भात वाढ, दुर्योधन म्हणाला भात वाढ. दुःशासन म्हणाला चटणी वाढ. कर्ण म्हणाला लाडू वाढ. शकुनी म्हणाला आमटी वाढ. आणि अशामध्ये हो वेगवेगळी हरणी असावी कशी या चौघांनी जवळजवळ एकानं मला सांगायचं भात वाढ, एकानं सांगायचं आमटी वाढ. ही गुंधळलेली हरणी. आणि त्यावेळी विरडे तुटले, गडबड झाली, विरडे तुटले, पदरई ढळला वरिता. अहो हातामध्ये वडायची पात्र तशीच आहे. तो पदर असा असा ढळला तरी सावरायचा प्रयत्न करते, लज्जा रक्षणाचा प्रयत्न करते. आणि त्या क्षणी काय, त्या क्षणी तिला भगवंताची आठवण झाली आणि भगवंताला हाक मारते, धावता नंदलाला लाला, धावता नंदलाला लाला, धावता नंदलाला. पंक्ती वाढता, पंक्ती वाढता, विरडे तुटले, विरडे तुटले, लाज तुला रे लाला, लाला, धावता नंदलाला लाला, धावता नंदलाला. सुदर्शन आलं आणि सुदर्शनानं द्रौपदीला घेरलं. या मंडळींना द्रौपदी दिसेना, या मंडळींना द्रौपदी दिसेना. द्रौपदी मध्ये त्या सुदर्शन चक्राच्या तेजामध्ये तिला दोन हात अधिक फुटले. त्या अधिक फुटलेल्या हातानं तिने कंचुकीची अर्थात बिरड बांधलं, कंचुकीची गाठ घट्ट बांधली. आणि हो सुदर्शन चक्र मागे गेलं. भगवंताची तेवढी माया आहे. कारण काय, कृष्णाच्या पोटाला जेव्हा जखम झाली होती तेव्हा सुभद्रेनं आपली मोठी मोठी कपाट बघितली, पण चिंधी म्हणून तिला मिळाली नाही. द्रौपदीनं ऐकलं की तयार केला तुळशीचा रस आणि भरगरी दिलेला पितांबर तो फाडला आणि कृष्णाला बरं वाटावं म्हणून मानले. त्यावेळी कृष्णाला सांगितलं होतं की केव्हाही गरज पडेल तेव्हा तुझी मी इच्छा पूर्ण करेल. तुम्ही गाणी ऐकलेली असतील पण विस्तार वायास तो घेत नाही. आज मला थोडा उशीर होता. आणि अशा प्रकारे जो जो पदार्थ आवडे तोंडाच्या ता पर्वत पडत असे पुढा. भात वडा म्हटल्यानंतर भाताचा पर्वत जेवून पडायचा. गरम गरम भात, वापरलेला भात दुर्योधनाच्या अंगावरच पाडल्याबरोबर काय सांगावं. दुःशासनानं सांगितलं होतं चटणीचा गोळा, चटणीचा गोळा घेऊन पडला. आणि कर्णाने सांगितलं होतं लाडू, खडखडीत लाडू जुने
लग्नाला वाटायचे वरून टाम बसताची खालून टाम बसताची खंडता लाडूच लाडू खा किती लाडू करणंही वेदाला. आणि याच्या समोर येऊन मोठं घांगाळत पडलं. हा वाकून बघतो काय तो खाली आतच पडलेला शकुन. आणि शकुनी आत पडला तोपर्यंत त्याच्या नाकात गेला तो बटाट्याच्या फोडी वाय घाता येणार धरून बचोटीला भीमानं त्याला बाहेर काढला. हा खरी तो आपला बाहेर गेला तेवढ्यात दादा कोण दुःशासन हाक मारतोय. काय रे बाबा जे जे पात्रात पाडलेलं आहे ते सगळं संपलं पाहिजे नाहीतर एकेकाची शेंडी तरी आणि गुचकळून काढली. हे भीमाचं ऐकल्यावर सगळेच जा हा म्हणतोय तुला चटणी तू मागितली होतीस ना मग एक करतो जरा लेखणी आणि बॉन्ड पेपर घेऊन. कशाला मृत्यूपत्र लिहितो. हे काढलं काय मी कुंडली गोरदा श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज हो भजती पांडवांची करायला आले होते पण भजती कोणाची झाली कौरवांचीच भजती झाली. म्हणून सज्जनांना त्रास देण्यासाठी ज्या ज्या युक्त्या करा त्यांच्यामध्ये फक्त भगवंताच असतो. कारण त्यांना भक्तीला ते लाचावलेले असतात सज्जन आणि म्हणून त्यांचा पाठीराखा भगवंत असतो. आणि काय सांगावं आता यांनी कपटाचा हा डाव टाकला होता पण भगवंताच्यामुळे ते सगळे सावरले. आणि भगवंत होऊनी पितांबराची सोवी कौतुक टाकी मागे पुष्टी काढी लगबगे ऋषीवर पंक्ती उठावया. हो ही जी पत्रावळी काढायचं सोन्याच्या तुम्हाला सांगितल्या त्या अशा भिरकावून द्यायच्या. आम्ही तर त्यावेळी असतो जे जेवण नको बाहेर पत्रावळीच्या आम्ही आलो याकडे युगातल्या आमचं गेलं ते बरं गेलं म्हणजे त्या सद्गुरुनाथांच्या कृपेने या वाटेवर. आणि हरी अपुल्या हस्ती प्रेमे द्विजपात्रा काळी तो हरी अपुल्या हस्ती प्रेमे द्विजपात्रा काळी तो ऐकुनी हे नवल भारी ऐकुनी हे नवल भारी ऐकुनी हे नवल भारी व्यासांचा पुत्र जो हरी अपुल्या हस्ती प्रेमे
मोठ्याची पत्रावळ उचलताना अहो ताट उठवा. तुमच्या आईने शिकवलं नाही. मी नोकरी करते होय ना. कुंडली करता कुणाची निंदा करते सहजोगात झालं म्हणून बोलतो. आणि अशा प्रकारे भगवंत आणि भगवंताच्या हातचा तो प्रसाद उत्कृष्ट ब्राह्मणाने भक्षण केलं तरी भगवंताचा हात लागून ते शुचिरभूत झालेलं अन्न शुक रूपाने काय करताय. शुक महाराज एक एक ग्रास तोंडात घातल्याबरोबर स्वर्गी गर्दे घंटानाद. भीम म्हणाला या घंटा कसल्या वाजतायत. म्हणाले या तुझ्या यज्ञामध्ये दार सुशुरभूत ब्राह्मणांचं जेवण झालं की एकदाच घंटा वाजते. पण भीम म्हणतोय का होतोय. म्हणाले का आपत येणार आहे की काय. नाही म्हणाले तुझ्या यज्ञामध्ये कोणीतरी दत्त शुक यासारखा ब्रह्मचारी आलेला आहे आणि त्याने अन्न प्राशन केलेलं आहे भक्षण केलेलं आहे. त्यामुळे हा यज्ञ पवित्र झालेला आहे. म्हणून आता धर्माला घेऊन बाहेर गेले आणि पाहिलं तर त्या पत्रावळीच्या ढिगावर एक एक शीट शुक महाराज ज्याने भागवत सांगितलं ते शुक महाराज व्यासांचा पुत्र जे वैराग्याचे आहे. शुकासारखे वैराग्य जाते समर्थन आपण घेतो ना म्हणजे आमचं धडधडीत वैराग्य होत. अशा शुकाचार्यांनी पोपटाचं रूप घेतलेलं होतं आणि ते तोंडात घातल्यावर कृष्णाला पाहिलं सोगेवर खोवलेली ती पूर्वीची पद्धत होती. धोतर नेसलं होण्याची कारण मध्ये मध्ये अडकून आहे ना. कोवणी पितांबराची खोवी कारण गोष्टी काढताना पण त्या माळा सगळ्या येतात खाली. मग काय करणार त्या माला मागे कौस्तुभ माळ टाकी मागे गोष्टी काढवया बघे दुसऱ्या पंक्ती बसावया असा त्या भगवंताचं वर्णन ऐकलेलं आणि तो समोर आला आणि उच्छिष्ट भक्षण केलं पण भगवंताचं दर्शन होत नाही म्हणून थांबलं. एवढं धर्मासहित तिथे प्रत्यक्ष आल्यानंतर परब्रह्माचं दर्शन झाल्यानंतर शुक महाराज मूळ रूपामध्ये आलं. धर्माला म्हणाले हे आपल्या यज्ञासाठी प्रत्यक्ष योगी ब्रह्मा आले. धर्माला हाताला धरून आत नेणं पाद्य पूजा अशी पूजा केली आणि पाद्य पूजा झाल्यानंतर सांगितलं तुमचा यज्ञ सफळ झाला. आता अग्रपूजेचा मान द्या भगवंताला आणि सांगता करा. त्याला सांगतेसाठी आता यज्ञ केला. यज्ञवेदी धडाडून पेटली त्यात आहुती दिल्या गेल्या. यज्ञ सफळ संपन्न झाला. पण हा त्या शिशुपालवत त्यावेळी घडून आला. विरोध भक्ती करणारा त्या शिशुपालालाही वीरगती दिली त्याचाही उद्धार केला आणि ही कथा इथं सुफल आणि संपन्न झाली. सांगण्यासारखं भरपूर होतं पण मी थोडं सांगितलेलं आहे. जे चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं ते माझ्या सद्गुरूच आहे आणि जे काय चुका असतील त्या पदरात घ्याव्यात कारण मी एक लहान बालक आहे. पंढरनाथ महाराज ते माझ्या चुका मोठ्या उदार अंतःकरणाने मला चांगलं असेल ते मात्र लक्षात ठेवा. पंढरनाथ महाराज जय भेटी हरी जय भेटी हरी तरी हरी जय भेटी कर्मय
शरण